गणरायाला वंदन करून आणि रसिक प्रेक्षकांस नम्र अभिवादन करून ठाणे अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स सहर्ष सादर करीत आहे दिवाळी पहाट संगीत रस सुरस. मृदंगधिमी वाजतो गणराज रंगे नाचतो गणराज रंगे नाचतो नाचतो. देवसभा घनदाट बैसली देवसभा घनदाट बैसली नृत्य गायनी मने हर्षली गौरी संगे स्वये सदा शिव गौरी संगे स्वये सदा शिव शिशु कौतुक पाहतो गणराज रंगे नाचतो गणराज रंगे नाचतो नाचतो. पायी घागऱ्या करीते ऋण झुण पायी घागऱ्या करीते ऋण झुण नाद स्वर्गी पोचतो गणराज रंगे नाचतो गणराज रंगे नाचतो नाचतो. वा 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 वा, so beautiful, absolutely incredible. That was fantastic. रियाचं नृत्य म्हणजे
खरंच मी मंत्रमुग्ध झालो आहे आणि अर्चनाचं गायन तर नेहमीप्रमाणेच खूप सुंदर असतं. नमस्कार मंडळी. प्रथमतः तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मंडळी, दिवाळी अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे आणि आपण सगळेजण फराळ, खरेदी, साफसफाई आणि रोषणाई याच्यामध्ये खरं तर सगळे बिझी आहात, पण त्यातल्या त्यातही वेळ काढून आज रविवारी तुम्ही इथे सगळे आलात त्याबद्दल वी आर एक्स्ट्रीमली थँकफुल टू ऑल ऑफ यू. आणि सगळे रसिक प्रेक्षक आहात तुम्ही. आणि संगीताच्या माध्यमातून आपली आज भेट होते हा म्हणजे मी दुग्ध शर्करा योग आहे असं म्हणेन. तर कारण संगीत रस सुरस मम जीवनाधार, संगीत रस सुरस मम जीवनाधार, सुरताल लय धून नटला विविध रंगी स्वररूप ओंकार, आनंद घन असा बरसे नभातून हा वेद श्रुतिमान सुखसार. असं हे संगीत रस सुरस मम जीवनाधार हे जीवनाचं स्तोत्र आहे. शांता शेळकेंचे हे शब्द किती त्यांनी चपखलपणे वापरलेले आहेत. त्यांचं काव्य हे नाट्यपद आहे हे बंद रेशमाचे या नाटकातलं. कारण मंडळी कसं आहे बघा, जीवनाच्या अगदी पहिल्या क्षणापासून संगीत आपल्याशी आणि आपण संगीताशी जोडलेलो असतो. कदाचित जन्माला आलेल्या बाळाचं पहिलं रडणं आईला सुरांपेक्षाही अधिक गोड वाटत असेल. आणि पीडियाट्रिशियन म्हणून आपल्यालाही ते एक रिलीफ असतो. बेबी क्राईज इमिजिएटली आफ्टर बर्थ. सो समवेअर वी आर कनेक्टेड विथ म्युझिक, आय थिंक राईट फ्रॉम द डे झिरो. आणि मग बाळासाठी आईने आजीने म्हटलेली अंगाई, बडबड गीतं ही बाळाला शब्दसुरांची ओळख करून देतात. आणि मग आयुष्यभरातले आनंद, दुःखाचे वेगवेगळे प्रसंग, हरणं, जिंकणं, ओढ, विरह या साऱ्यातच आपल्याला नेहमीच संगीताची साथ मिळते. सतत ते आपल्याबरोबर केव्हाही राहू शकतं, आपली इच्छा पाहिजे. कुणी फक्त सुरात रमतात, कुणाला ताल जवळचा वाटतो, कुणाला लय महत्वाची असते. पण प्रत्येक जण आपापल्या परीने या संगीताशी नातं जोडतच असतो. तर मंडळी, संगीताच्या या पुढच्या 1-2 तासाच्या प्रवासामध्ये साथ आणि सारथ्य करण्यासाठी मी माझी सहनिवेदिका दुहिता सोमण हिला पाचारण करतो. दुहिता, तुझं स्वागत आणि इथून पुढची सूत्र थोडीशी तिच्याकडे सोपव. धन्यवाद. दीप का त्योहार है, ज्योत का उपहार है. दीप का त्योहार है, ज्योत का उपहार है, रीत का संस्कार है, स्वर यहाँ साकार है. नमस्कार, सुप्रभात. ठाणे अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या सगळे मेंबर्स आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला येणाऱ्या तेजोमयी पर्वाच्या दीपावली निमित्त मनापासून शुभेच्छा. मंडळी, मंगेश पाडगावकर म्हणतात, सूर संवेदना, सूर ही चेतना, सूर सही साधना, सूर आराधना, सूर आनंदवन, सूर ओंकार घन. खरं तर तुम्हा सगळ्याच पीडियाट्रिक्स बद्दल हे शब्द किती खरे आहेत ना. कधी कधी रडके, कधी कधी किरकिरे, कधी कधी खदखदून हसणारे असे वेगवेगळ्या प्रकारचे सूर तुम्हाला रोजच अनुभवायला मिळतात. आणि त्यांच्या संवेदना जपणं, त्यांच्या चेतना जागृत ठेवणं हीच तुमची साधना आणि हीच तुम्हा सगळ्यांची आराधना आहे, नाही का? म्हणूनच हे सुरांचं नंदनवन तुम्ही सगळेजण कायमच अनुभवत असता आणि ते जपत असता. पण तोच रडणारा, किरकिरणारा सूर कधी कधी बेसूर सुद्धा वाटतो. पण म्हणूनच मग तुमच्यातला प्रत्येक जण आपल्यातला सूर नेमका काय आहे तो शोधायला लागतो आणि त्याच्यातूनच अशा सुंदर अशा कार्यक्रमांचं आयोजन नियोजन होतं. आणि त्या वेगळ्या सुरांपासून स्वतःच्या आतला सूर शोधणं ही एक नवीन स्वतःबरोबरच जमलेली एक मैफलच सुरू होते ना तुमची. कसं आहे ना, सुरांची जादू अनुभवण्यासाठी काही खास प्रसंग असेल तर ते विशेषच असतं. पण सुरांचा अनुभव घ्यायला तसं काही कारण लागत नाही, कारण सूरच कारण असतात. आनंदाला उधाण आणतात, जखमेवरची फुंकर होतात, संकटात धीर देतात, दोस्ताची मिठी होतात. संगीताचे सूर आणि आयुष्याचा नूर
ही एक अवीट संगती आहे आणि हवं हवंसं असं कॉम्बिनेशन आहे. जगण्याचा नूर पालटला तरी संगीताचे सूर मात्र आपल्याला सदैव साथ देत राहतात. याचं कारणच असं आहे की सूर हे अविरत आहेत, ते सौंदर्याची शाश्वती आहेत. सूर सच्चे आहेत, म्हणूनच ते सत्य, शिव आणि सुंदराची त्रिगुणी अनुभूती देतात. जसं तुम्ही ट्रिपल वॅक्सिन देता ना लहान बाळांना, तसंच हे आपल्यासाठी सूर म्हणजे ट्रिपल वॅक्सिनच आहे. सादर करतायत सुदेशा मॅडम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागो उठ कर
सुंदर, खूप सुंदर, फारच सुंदर. म्हणजे कार्यक्रमात जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की सूर हे आपल्याला सत्य, शिव आणि सुंदराची अनुभूती देतात. तशीच एक अनुभव आपल्याला इकडे नक्कीच मिळालेला आहे. सुदेशा मॅडम आणि कोरस सगळ्यांसाठी पुन्हा एकदा पण जोरदार टाळ्या वाजवूया. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. म्हणजे भगवान नारदांना म्हणतात की नारदा, मी वैकुंठात राहत नाही किंवा जे तपसाधना करतात अशा योगी जनांच्या हृदयातही मी राहत नाही. मी कुठे राहतो तर माझे भक्त जिथे गायन करतात, मग ते सुरांचं गायन असू दे किंवा माझ्या नामाचं गायन असू दे, जिथे गायन होत असतं त्या ठिकाणी माझा वास असतो. फक्त नाम घेण्याने भक्ती होते असं नाही. आणि म्हणूनच ते नाम किंवा ते गीत केवळ मुखातूनच यायला हवं असं नाही. तिकडे प्रत्येक वेळेला शब्द असायलाच हवेत असं नाही. कारण पुन्हा एकदा सूर हे शाश्वत असतात. प्रत्येक वेळेला त्यांना शब्दाची जोड मिळायला हवीच असं काही नसतं. आणि म्हणूनच आपण पुढची अनुभूती, पुढचा अनुभव असाच घेणार आहोत जिथे शब्द नाहीत पण त्या सुरांमधून त्या शब्दांचा अनुभव मात्र आपल्याला नक्की घेता येईल. आणि या मैफलीतला मोगरा असाच दरवळत राहील आणि फुलत राहील. म्हणूनच या मैफलीत आपण पुढे ऐकणार आहोत मोगरा फुलला बासरी. सादर करतायत डॉक्टर अजित. वाह 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 वाह, क्या बात है.
म्हणजे बाहेर आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना मोगऱ्याचा गजरा आपल्याला दिलेला आहेच, पण मला वाटतं बासरीचे हे सूर ऐकून त्या मोगऱ्याचा दरवळ अधिक वाढलाय. खूप सुंदर बासरी वादन. सगळ्याच वादकांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि मला वाटतं हे परत परत सांगायला नको की आपण गायकांना आणि वादकांना प्रोत्साहन देण्यासाठी सतत टाळ्या वाजवा असं सांगायची गरज नाही. कारण मला वाटतं त्यांची कलाच तितकी सुंदर आहे की त्यांची कलाच बोलतेय. इकडून आपोआपच दाद यायला हवी. कसं आहे ना मंडळी, मोगऱ्याचा गजरा केला काय किंवा मोगऱ्याची फुलं ओंजळीत धरली काय, मोगरा तोच राहतो आणि त्याचा सुगंधही तसाच असतो. संगीताचंही तसंच आहे की नाही. शब्द असू देत किंवा फक्त सूर असू देत, कुठल्याही प्रकारचं संगीत असलं तरीही ते आपल्या मनाला तितकंच स्पर्शून जातं आणि सूर त्या भावनेची सुद्धा आपल्याला अनुभूती देत असतात. तसेच माऊलींचे शब्दसुद्धा आत्ता आपण त्यांचीच रचना मोगरा फुललाही ऐकलेली आहे. जेव्हा माऊलींनी गीतेचं सार म्हणून किंवा गीतेचं मराठी निरूपण म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली, त्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं तत्त्वज्ञान असू दे किंवा हरिपाठाच्या निमित्ताने सांगितलेलं नामाचं महत्त्व असू दे, माऊली त्याच आहेत, तत्त्वज्ञान तेच आहे. पण त्याच्यातली काठिण्य पातळी त्यांनी इतकी साधी सोपी करून सांगितली की ती आपल्या सामान्य माणसांच्या मनापर्यंत सुद्धा पोचते. आणि म्हणूनच माऊली म्हणतात, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधी येल्या. मला वाटतं अशा चारही मुक्ती तेव्हाही साधल्या जातात जेव्हा आपण संगीताचा अनुभव घेत असतो. आणि म्हणूनच आपण पुढची रचना तीच ऐकणार आहोत. डॉक्टर महेंद्र केळकर सादर करतात. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधियेल्या, तेणे मुक्तीचारी साधियेल्या, साधियेल्या, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी रे, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी रे, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, बाह्या सदा, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे, ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे
व्यासाची ये खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी द्वारकेचे राणे पांडवा घरी पांडवा घरी रे देवाची द्वारी उभा शंकरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधियेल्या तेणे मुक्तीचारी साधियेल्या साधियेल्या देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी. खूप सुंदर, खूपच छान. ह्या सगळ्या डॉक्टर्सचे परफॉर्मन्सेस बघताना मला पु ल देशपांडेंनी जे कोट केलेलं आहे ते कोट वारंवार आठवतं आहे की पोटापाण्याचा जो उद्योग आहे, तुम्हाला जे पैसे कमवण्यासाठी जे शिक्षण घ्यायचं आहे ते शिक्षण तुम्ही जरूर घ्या, पण त्याच्याच बरोबरीने एखादी कला जोपासा, एखाद्या कलेशी मैत्री करा. कारण पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायचं आहे हे सांगून जाईल. आणि मला वाटतं ह्या सगळ्याच डॉक्टर्स मंडळींना ते कळलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला इतके सुंदर सुंदर परफॉर्मन्सेस बघता येत आहेत आणि सुरांची ही अनुभूती घेता येते. ह्या सगळ्या प्रवासामध्ये, संगीताच्या प्रवासामध्ये तुमच्याशी सुद्धा गप्पा मारायच्या आहेत, तेव्हा मी विनंती करते की आपल्याला ऑडियन्समध्ये एक माईक मिळेल का प्लीज. जसं सुरुवातीलाच डॉक्टर केळकर सुद्धा म्हणाले की सूर आपल्या जगण्याच्या वाटेवरती सातत्याने आपली साथ करत असतात आणि मग लहान मुलं असोत, वृद्ध असोत, त्याच्यामधल्या ज्या सगळ्या पायऱ्या असतात त्या प्रत्येक पायरीवरतीच सूर ही आपली साथ करत असतात. आणि म्हणूनच आपल्याला कधीतरी असा प्रश्न पडतो का की सूर हे आपल्यासाठी नेमके काय आहेत. तर तुम्हा सगळ्यांना मला असं विचारायचं आहे की डिस्क्राईब इन वन वर्ड व्हॉट इज म्युझिक टू यू. संगीत तुमच्यासाठी काय आहे. एका शब्दात उत्तर द्यायचं आहे. माईक आहे आपल्याकडे, माईकवरती उत्तर देऊ शकता नक्कीच. माईकवरती आपण बोललात तर जास्त छान होईल. म्युझिक इज लाईफ. वा. आणखीन कोण. मागे त्या एक मॅडम बोलतायत. साधना. वा. नक्कीच. मेडिटेशन मध्ये कधी कधी असा डिस्टर्बन्स पण येतो, पण तोही सुरांचा असेल तर आपल्याला आनंदच होतो. फॉर अ डॉक्टर म्युझिक इज स्ट्रेस बस्टर. येस, ॲब्सोल्युटली. म्युझिक म्हणजे पूर्ण बर्मा आहे. अरे वा 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 वा. क्या बात आहे. जोरदार टाळ्या गुंडाळे साहेबांसाठी. ब्युटिफुल. आणखीन कोणी. वा. म्युझिक, संगीत म्हणजे आनंदाचा ठेवा आहे. वा वा. मोदी सर. मेडिटेशन. मेडिसिन. वा वा. आणि म्हणूनच हे सगळे डॉक्टर्स आहेत ते फक्त गोळ्या, औषधं आणि ड्रॉप्स देत नाहीत लहान मुलांना, तर त्याच्याबरोबर सूर सुद्धा ऐकवत असतील बहुतेक त्यांच्याशी गप्पा मारताना. ऍक्च्युली बरेच वेळेला कन्सल्टिंग मध्ये असं होतं, काहीतरी गुणगुणत असतो आणि पेशंट असं बघत असतो, तर काय एक्झॅक्टली काय करतायत, चेक करणार की नाही आता काय. कोणी हटके काही जवाब देऊ शकेल का. म्युझिक. समाधान. समाधान. ओके. ओके. क्या करता है. Oh, इंसान बना देता है. आदमी को इंसान बना देता क्या बात है. It's a form of expression of all types of feelings. ओके. पटकन कळत नाही. आणखीन. इमोशन. एक्सप्रेशन ऑफ डिवाइन. ओके. येस, नक्कीच नक्कीच. एक हटके जवाब आमच्या सुहासने दिलाय, नेहमी त्याचा हटकेच असं काहीतरी. तो म्हणतो म्युझिक इज अन एंडॉर्फिन. आता तुम्ही समजून घ्या काय म्हणजे. एंडॉर्फिन इज रिक्वायर्ड. इट्स अ हॅपी हॉर्मोन. येस येस येस, ॲब्सोल्युटली. आणि आपल्यातले हॅपी हॉर्मोन असेच जागृत करण्यासाठी आपण पुढचा परफॉर्मन्स इकडे ऐकणार आहोत. सादर करतायत डॉक्टर सुहास.
आणि आपल्या सगळ्यांनाच पडलेला हा प्रश्न आहे आणि तोच प्रश्न ते गाण्यातून व्यक्त करतायत. जिंदगी कैसी ये पहली. संगीताची धून कारण त्याच्यातून वाजेलच असं नाही आणि इथे सूर जरा जुळलेत त्याच्यामुळे. धन्यवाद. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए. कभी देखो मन ही जागे, पीछे पीछे सपनों के भागे. हे कभी देखो मन ही जागे, पीछे पीछे सपनों के भागे. एक दिन सपनों का राही चला जाए सपनों से आगे कहाँ. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए. जिन्होंने सजाए यहाँ मेले, सुख दुख संग संग झेले. हे जिन्होंने सजाए यहाँ मेले, सुख दुख संग संग झेले. वही चुन कर खामोशी यूं चला जाए अकेले कहाँ. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए. हॅलो. मन्नाडेंच्या ज्या इमोशन्स म्हणजे त्या गाण्यात त्यांनी एक दाखवलेल्या आहेत त्या सुहासनी खरंच सुंदर म्हटलं. मन्नाडेंची गाणं म्हणायला खूप कठीण असतात ॲक्च्युली. थँक्यू सुहास, थँक्यू. दॅट वॉज फॅन्टॅस्टिक. त्या गाण्यामध्ये अशी एक ओळ आहे, पिछे पिछे सपनों के भागे. आणि सूर सुद्धा जे असतात ना ते असेच असतात, आपल्याला स्वप्नांच्या मागे धावायला लावतात. इतकंच नाही तर सूर आपल्याला स्वप्नांच्या दुनियेत सुद्धा घेऊन जातात. वा वा, क्या बात आहे. मंडळी, पुढचं गीत जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं आहे. 1960 सालचा राजा परांजपे दिग्दर्शित हा चित्रपट आहे. याची कथा अशी आहे की एक अंध मुलगी असते, ती गरीब वस्तीमध्ये राहत असते आणि ती गायन आणि नृत्य या माध्यमातून अतिशय सात्विकपणे राहून संगीताची सेवा आणि आपली उपजीविका करीत असते. आणि चित्रपटाच्या शेवटी असा तो क्लायमॅक्स आहे की ती ॲक्च्युली एका धनाढ्य व्यक्तीची हरवलेली मुलगी असते आणि तिच्या तोंडामध्ये अशी ओळ आहे की तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे. तुझ्या संगतीचा ऐकू येतं व्यवस्थित. तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे, तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे, तुझ्या गायनेमी सुखी नाह तेरे तुला पाहते रे. म्हणजे ईश्वराविषयीची अपार श्रद्धा, प्रेम आणि विश्वास या तिच्या ठाई ठाई भरलेला आहे. गदिमाने लिहिलेलं
सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं आणि आशाताईंनी गायलेलं हे गीत तुला पाहते रे तुला पाहते रे ऐकूया. श्रुती बेडेकर सादर करतायत. तुला पाहते रे तुला पाहते तुला पाहते रे तुला पाहते तुझी मूर्त माझ्या उरी राहते रे तुला पाहते रे तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते तुझ्या संगतीचा जीवाचा लागे तुझ्या हातण्याने मनी प्रीत जागे तुझ्या संगतीचा जीवाचा लागे तुझ्या हातण्याने मनी प्रीत जागे तुझ्या गायने मी सुखी राहते रे तुला पाहते रे तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते किती भाग्य या घोर अंधेपणी दिसे स्वप्न झोपेत जागेपणी किती भाग्य या घोर अंधेपणी दिसे स्वप्न झोपेत जागेपणी पुढे लोचनांचे सुखे तारे तुला पाहते रे तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते तुझी मूर्त माझ्या उरी राहते रे तुला पाहते रे तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल. सुरांचं सुद्धा असंच असतं ना, सूर आपल्याला दिसावे लागत नाहीत, ते फक्त ऐकून आपल्याला दृष्टी नसली तरी ही सूर मात्र आपल्याला दिसू शकतात. मंडळी पुढच्या गाण्याकडे वळूया. असं म्हणतात की लव्ह इज ब्लाइंड, प्यार अंधा होता है, प्यार प्यार दीवाना दीवाना भी होता है. सो व्हेन अ पर्सन फॉल्स इन लव्ह द होल वर्ल्ड अपियर्स टू बी सो डिफरेंट. ते 3 इडियट्स म्हणलं तुम्हाला आठवत असेल. जब प्यार होता है तो क्या होता है, हवाएं चलने लगती है, दुपट्टा स्लो मोशन में उड़ने लगता है, चांद थोड़ा सा बड़ा दिखने लगता है. ती साईक होती, ती म्हणते असं कसं शक्य आहे. तो म्हणतो आहे, शक्य आहे, बघ. काय अच्छा सॉरी. देर इज अ वन लाईन फ्रॉम लव्ह स्टोरीतलं एक गाणं तुम्हाला आठवत असेल की शी इज सेइंग की बिजली नहीं है यही एक गम है. तो म्हणतो तेरी बिंदिया क्या बिजली से कम है. सो दॅट्स व्हॉट हॅपन्स इन लव्ह. पुढचं गीत हे अशाच स्वरूपाचं आहे. बर्फी या चित्रपटातलं हे गीत आहे. त्याच्यामध्ये तो बर्फी जो असतो हा एक डेफ म्यूट मुलगा आहे आणि देर इज अ लव्ह ट्रायंगल शोन बिटवीन दिस बर्फी अँड हिज ऑटिस्टिक चाइल्डहुड फ्रेंड अँड अ ग्लॅमरस हिरोईन. आणि मग शेवटी त्या बर्फीला ते खरं प्रेम त्या ऑटिस्टिक त्याची जी चाइल्डहुड फ्रेंड असते तिच्याबरोबर सापडतं आणि देन दे लिव्ह हॅपीली एव्हर विथ दॅट केअरिंग शेअरिंग ट्रस्ट. सो मला असं वाटतं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या मायने राखतात. तर पुढचं गाणं ऐकूया बर्फी या चित्रपटातलं. सादर करतोय मनीष आणि आरती. स्वानंद किरकिरेंनी लिहिलेलं हे गाणं आहे. इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाबों के तिनकों से चल बनाए आशिया. हिम्मत बघा. इकडे काही छोटी छोटी दोस्त मंडळी आहेत आणि मला वाटतं आधीची काही गाणी त्यांच्या परिचयाची नसतील कदाचित, पण हे पुढचं गाणं मात्र त्या सगळ्यांना नक्कीच माहितीये आणि हे गाणं ते सुद्धा नक्की एन्जॉय करतील.
चल बनाए आशिया, इतनी सी हंसी इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाबों के दिन को से चल बनाए आशिया। दबे दबे पाँव से आए हौले हौले जिंदगी, होठों पे कुल्ली चढ़ा के और ताले लगा के चल गुमसुम तराने चुप के गाए, आधी आधी बात ले आजा दिल की ये ज़मीन, थोड़ा सा तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपना ये आशियाँ। इतनी सी हंसी इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाबों के दिन को से चल बनाए आशियाँ। ना हो चार दीवारें फिर भी घरों के खुले, बादलों को हो पर्दे शाकी हरी पंख जले, ना हो कोई टकरारे और मस्ती चाह के चले, प्यार के सिक्कों से महीने का खर्चा चले। दबे दबे पाँव से आए हौले हौले जिंदगी, होठों पे कुल्ली चढ़ा के और ताले लगा के चल गुमसुम तराने छुप के गाए, आधी आधी बात ले आजा दिल की ये ज़मीन, थोड़ा सा तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपना ये आशियाँ। इतनी सी हंसी इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाबों के दिन को से चल बनाए आशियाँ। इतनी सी हंसी इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाबों के दिन को से हम बनाए आशियाँ। लवली, फॅन्टास्टिक, थैंक यू. ब्युटिफुल. थँक यू आरती अँड मनीष, बोथ ऑफ यू. कसं आहे ना, सुरांना नेहमीच तालाची जोड मिळाली तर जास्त मजा येते. त्याच्यामुळे इकडे सूर विहरत असताना तुमच्या टाळ्यांची जर त्यांना साथ मिळाली तर अजून मजा येईल. प्रत्येक वेळेला गाणं संपल्यावरच टाळ्या वाजवायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही सुद्धा त्या तालावरती नक्की थिरकू शकता आणि त्यांना साथ देऊ शकता. सो जीवनामध्ये जेव्हा दोन व्यक्तींचे सूर जुळतात ना, तेव्हा ते त्यांच्या आयुष्यातलं जीवनातलं जे संगीत असतं, ती केमिस्ट्री असते, ती सतत फुलत राहते. म्हणून आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना, मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा, किंवा असंही होऊ शकतं, सूर ना सजे क्या गाऊं मैं. पण आज आपण सुरातच गाणार आहोत. दोस्तों, किसी ने कहा है कि जीवन के सफर में कई लोग मिलते हैं, पर कोई एक ही है जो दिल को छू लेता है. पुढचं गाणं लता दीदींनी गायलेलं, खूप जुनं गाणं, 1959, गूंज उठी शहनाई, संगीत वसंत देसाई, भरत व्यास गीतकार. तेरे सूर और मेरे गीत गातायत आमच्या एक्सपिरियन्स्ड मोदी मॅडम. गिव हर अ व्हेरी बिग राउंड ऑफ अप्लॉज. हर एनर्जी, एंथुझियाझम, वी रियली अप्रिशिएट इट. और मेरे गीत दोनों मिलकर बनेगी प्रीत.
धड़कन में तू है समाया हुआ, ख्यालों में तू ही छाया हुआ, धड़कन में तू है समाया हुआ, ख्यालों में तू ही छाया हुआ। दुनिया के मेले में लाखों मिले, मगर तू ही तू दिल को भाया हुआ। मैं तेरी जोगन तू मेरा मी, दोनों मिलकर बनेगी प्रीत, तेरे सुर और मेरे गीत। मुझको अगर भूल जाओगे तुम, मुझसे अगर दूर जाओगे तुम, मुझको अगर भूल जाओगे तुम, मुझसे अगर दूर जाओगे तुम, मेरी मोहब्बत में तासीर है, मेरी मोहब्बत में तासीर है। तो खिंच के मेरे पास आओगे तुम, देखो हमारी होगी जी, दोनों मिलकर बनेगी प्रीत, तेरे सुर मेरे गीत, दोनों मिलकर बनेगी प्रीत, तेरे सुर और मेरे गीत। वाह 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 वाह, क्या Thank बात you, है thank you. मैडम, बहुत मजा आ गया, बहुत मजा आ गया। वंस मोर मैडम, मैडम वंस मोर। गया गया पहला मैडम थोड़ा क्योंकि और मेरे से बहुत अच्छा दो- करने में 2 minutes लास्ट टाइम लास्ट लास्ट बजाए, पहले कोई भी एक बजा दो, कोई बात नहीं, सब लोग साथ मोदी में सर, रहना है। मोदी सर को भी मैं बुलाता हूँ स्टेज पे। अगर भूल जाओगे तुम, मुझसे अगर दूर जाओगे तुम, मुझको अगर भूल जाओगे तुम, मुझसे अगर दूर जाओगे तुम, मेरी मोहब्बत में तासीर है, मेरी मोहब्बत में तासीर है। तो मुझके मेरे पास आओगे तुम, हमारी होगी जी, दोनों मिलकर बनेगी प्रीत, तेरे सुर और मेरे गीत, दोनों मिलकर बनेगी प्रीत। थैंक यू सो मच ऑल ऑफ यू, थँक यू सो मच. मला वाटतं हे गाणं हॅलो. फक्त गायला नाही तर बघायला सुद्धा मिळालंय आपल्याला या स्टेजवरती. Act- जोरदार टाळ्या ह्या दोघांसाठी, मोदी सर आणि मोदी मॅडम. ॲक्च्युली ह्यांची केमिस्ट्री खरंच जुळली, कारण बोथ ऑफ देम लव म्युझिक. दोघेही वय तर त्यांचं मी विचारतच नाही, काय माहिती किती आहे, पण त्यांचा उत्साह म्हणजे आम्हाला इट्स अन इन्स्पायरिंग थिंग, आणि बरंच शिकतोय आम्ही त्यांच्याकडनं. थँक्यू व्हेरी मच फॉर बोथ ऑफ यू. लिबर्टी घेतली होती सगळ्या सिनियर सिटीजनला बोलवायची, कारण आपले पेशंट्स असतात, त्यांचे ग्रँड पेरेंट्स असतात, तर त्यांच्या आणि मुलांच्या मेल करणं ते सगळ्यांपेक्षा महत्त्वाचे आहे आपल्यासाठी. म्हणून आपण थोडासा श्वास घेऊ शकतो, म्हणजे आमच्यासारख्याला कामावर लावा थोडा थोडा, असा मी म्हणत होते. थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू. थँक्यू सो मच.
ह्या एका सुंदरशा गोड अशा गाण्यानंतर आपण तितक्याच गोड अशा सुरांचा आस्वाद घेणार आहोत. पण संगीत रस सुरस याबद्दल आज आपण बोलतोय. संगीत हा जो रस आहे आपल्या जीवनातला तो फक्त सुरसच नाही तर तो सरस पण असतो. आणि म्हणूनच जीवनामध्ये काहीतरी आपल्याला जर शिकायचं असेल ना तर आपण मला वाटतं संगीताचा आधार घ्यायला हवा. संगीतातलं प्रत्येक वाद्य प्रत्येक सूर आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतो. बासरीचं सुद्धा तसंच आहे. एक छोटीशी गोष्ट अशी आहे की गोपिकांनी एकदा कृष्णाला विचारलं की काय रे, तुझ्यासाठी आम्ही इतकं सारं काय काय करतो, आम्ही तुझ्या इतक्या सेवा करत असतो, सारखं तुझ्या मागे लागत असतो, पण तुझ्या ओठाशी कोण असतं तर ती बासरी. एवढं काय ग्रेट आहे तिच्यामध्ये, सारखं काय तिला ओठाला लावून बसायचं. तेव्हा श्रीकृष्ण फक्त हसले आणि म्हणाले, एक सांगू का तुम्हाला, ती बासरी आहे ना ती मी फुंकर घातल्याशिवाय वाजत नाही. तुम्हाला जमेल तसं करायला? बासरीला 6 छिद्र असतात. मी फुंकर घातल्यानंतर आपले जे षड्रिपू असतात ते षड्रिपू त्याच्यातून निघून जातात. तुम्हाला जमणार आहे ते करायला? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बासरी ही पंचमी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तिथींना तयार होत नाही. का तर त्या तिथींच्या नावामध्ये सुद्धा मी पण आहे. तुम्हाला तो मीपणा काढून टाकता येईल तर तुम्हाला सुद्धा त्या बासरीची जागा नक्की मिळू शकेल. हे ऐकल्यानंतर मात्र त्या गोपी वरमल्या आणि श्रीकृष्णाच्या ओठाशी असलेली बासरीची जागा मात्र तशीच राहिली. ही बासरी आपल्याला सुद्धा हेच शिकवत असते. श्रीकृष्णांनी ते तत्वज्ञान फक्त गोपिकांना नाही सांगितलं तर आपल्यासारख्या रसिकांनी सुद्धा ते जे तत्वज्ञान आहे, ते जे म्हणणं आहे ते अंगी बाणवून घ्यावं, हेच या बासरीचे सूर आपल्याला सांगत असतात. सादर करतायत डॉक्टर शांती ठक्कर, राधा का भीशाम.
खूप सुंदर, खूपच सुंदर. टाळ्या जरा मध्ये मध्ये कमी पडतायत असं मला वाटतंय. आपण परत एकदा गप्पा मारूया चला. इकडे मला असं कळलंय की बरेच नॉन महाराष्ट्रीयन लोकसुद्धा आहेत. तर मला असं म्हणायचं की आपण मराठी गाणी ऐकतो आहोतच किंवा हिंदीतली गाणीसुद्धा आपण सातत्याने ऐकत असतो. पण इथे जे नॉन मराठी लोक आहेत ना त्यांच्याकडून मला काहीतरी इंटरेस्टिंग ऐकायचं आहे. मग गुजराती असतील, साऊथ इंडियन असतील, प्लीज सिंग अ सॉन्ग इन युअर मदर टंग. प्लीज प्लीज एक तरी गाणं आज ऐकता आलंच पाहिजे. एनीबडी? नाही, सूर जरी डगमगले तरी इकडचे सगळे जे प्रेक्षक आहेत, जे श्रोते आहेत ते सांभाळून घेतील, काहीच प्रॉब्लेम नाही. आहे कोणी मराठीचे जे डायलेक्ट्स आहेत त्या डायलेक्ट मधलं कोणी काही गाणारं असेल तर वी वुड लव्ह टू लिसन. कोणी म्हणतंय का कोकणी? आय थिंक लेट्स. ठीक आहे, थोडा विचार करायला वेळ थोडा घेऊया. विचार करा, आपण थोड्या वेळाने पुन्हा या गाण्यांकडे येऊ. कदाचित हा प्रश्न परत येऊ शकतो. 21 अपेक्षित उघडा जरा आणि बघा काय होतंय का. माईक माईक माईक. क्या बात आहे. ओहो 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 ओहो. माईक बंद होता, पण पुन्हा एकदा ऐकूया. सर म्हाका दी पयलो, सर म्हाका दिना जाल्यार तुजो फोटो तकलो. यो पयले यो, सर म्हाका दी पयलो, सर म्हाका दिना जाल्यार तुजो फोटो तकलो. थँक्यू सो मच. आता ऑडियन्स मधून कोणी इन्स्पायर होऊन? नाही, ठीक आहे, हरकत नाही. आपण पुढच्या गाण्याकडे वळूया. राधा कभी श्याम हे गाणं जे आपण बासरीच्या सुरांवरती ऐकलं, अतिशय अप्रतिम असं वादन त्यांनी केलेलं आहे डॉक्टर शांती यांनी. आणि हे गाणं ऐकत असताना किंवा बासरी ऐकत असताना आपल्याला सातत्याने पहिल्यांदा कोणाची आठवण होते तर श्रीकृष्णाची आठवण होते. आणि आपण प्रत्येकजण म्हणतो ना की कृष्ण पाठीशी हवा, कृष्ण पाठीशी हवा. पण का? तुम्ही काही करता का त्याच्यासाठी? तुम्हाला कृष्ण जर मित्र म्हणून हवा असेल, सारथी म्हणून हवा असेल तर तुम्हाला अर्जुन व्हायला हवं. कृष्ण जर तुम्हाला मित्र म्हणून हवा असेल तर तुम्हाला सुदामा व्हायला हवं. तुम्हाला जर कृष्ण आपल्या लेकासारखा आपलं बाळ व्हायला हवं असेल तर तुम्हाला यशोदा देवकी होता यायला हवं. तुम्हाला जर कृष्णाचं प्रेम हवं असेल तर तुम्हाला रुक्मिणी होता यायला हवं, राधा यायला हवं. तेव्हाच आपल्याला कृष्ण मिळतो. प्रत्येक वेळेला आपण फक्त अपेक्षा करून उपयोग नसतो, तर आपल्यामध्ये जे काही आहे, आपलं सत्व काय आहे ते सुद्धा आपल्याला ओळखायला लागतं. आणि म्हणूनच प्रत्येक वेळेला कोणीतरी येईल आणि कोणीतरी आपल्या बरोबर असेल याची अपेक्षा करता कामा नये. तर आपल्यामधलं आपली इनर एनर्जी काय आहे हे ओळखून त्याच्यानुसार आपण वागायला हवं. आणि म्हणूनच पुढच्या गाण्याकडे जाताना कवितेच्या 2 ओळी आठवत आहेत. सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद न आएंगे. सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद न आएंगे. छोड़ो मेहंदी खड्ग संभालो खुद ही अपना चीर बचा लो. द्यूत बिछाए बैठे शकुनी मस्तक सब विक जाएंगे. सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद न आएंगे. आपण समाजामध्ये, समाज माध्यमांवरती असेल, न्यूज चॅनल्सवरती असेल, रोज अशा काही ना काहीतरी बातम्या वाचत असतो की कुठेतरी महिलांवरती अत्याचार झाला आहे, कुठेतरी काहीतरी प्रकारचे अत्याचार होत आहेत. आणि त्यांनाच उत्तर देण्यासाठी किंवा आपल्या स्वतःला हे उत्तर देण्यासाठी हे पुढचं गाणं आहे. मुडके ना देखो दिलबरो. मागून कोणीतरी येईल आणि तुला वाचवेल याची अपेक्षा करू नकोस. तर स्वतःमधली एनर्जी काय आहे, स्वतःचं सत्व काय आहे ते जागृत कर. मुडके ना देखो दिलबरो सादर करतायत मेघना, संदीप आणि कोरस. से
दहलीज ऊंची है ये पार करा दे। बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे। उड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, उड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, उड़ के ना देखो दिलबरो। फसलें जो काटी जाए उगती नहीं है, बेटियां जो ब्याही जाए मुड़ती नहीं है। ओ फसलें जो काटी जाए उगती नहीं है, बेटियां जो ब्याही जाए मुड़ती नहीं है। ऐसी विदाई हो तो, लंबी जुदाई हो तो, दहलीज दर्द की भी पार करा दे। बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे। मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो। मेरे दिल बरो बर्फ गलेगी फिर से, मेरे दिल बरो फसलें पकेगी फिर से, तेरे पाँव के तले मेरी दुआ चले, दुआ मेरी चले। उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये पार करा दे। बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे। मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो। थैंक यू। क्या बात आहे. या सगळ्या दिलबरोंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. आपल्या पाठीवरती पडणारा जो शाबासकीचा कौतुकाचा सूर असतो ना, तो आपल्यासाठी नेहमीच महत्त्वाचा असतो ना. आणि म्हणूनच बाबा मैं तेरी मलिका असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आपल्या घरातल्या ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतात, आपल्या घरातली जी मोठी माणसं असतात, ती जेव्हा कौतुकाची थाप आपल्या पाठीवरती देतात ना, तेव्हा तो तालसुद्धा आपल्या आयुष्याचा पुढचा सूर सुरळीत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. वाजवा टाळ्या, कारण हा टाळ्यांचा तालसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो, जो इकडे जे उपस्थित सगळे गायक वादक आहेत त्यांना अधिकाधिक प्रोत्साहित करत असतो. आपण गाण्यांचा तर सुंदर असा आस्वाद घेतो आहोतच, आणि ह्याच्या पुढच्या टप्प्यावरती आपण एक सुंदरशा नृत्याचा आस्वाद घेणार आहोत. सादर करणार आहेत अमृता, वैष्णवी आणि जयश्री. या तिन्ही डान्सर्ससाठी एक छोटासा शेर आहे.
बिगड़ती ताल पर भी मैं नाच लेती हूँ, बिगड़ती ताल पर भी मैं नाच लेती हूँ, जिंदगी की सरगम कुछ यूं संभाल लेती हूँ। जब कब राग और सुर डगमगा जाया करते हैं तो मैं होले से घुंघरू की झनकार पर नाच लेती हूँ, तो मैं होले से घुंघरू की झनकार पर नाच लेती हूँ। इश्क बिना क्या मरना यारा, इश्क बिना क्या जीना, इश्क बिना क्या मरना यारा, इश्क बिना क्या जीना। कहीं आग लगे लग जावे, कोई नाग डसे डस जावे, कभी गगन गिरे गिर जावे, चाहे कुछ भी हो जाए, इस टूटे दिल की पीड़ सही ना जाए। once more. Just possible आहे? थोडं एक half a minute. Audience demand. Amruta has to sing a song later on, so घ्या. कुठलाही part.
थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आणि याच्यामध्ये एक सांगायचं म्हणजे वैष्णवी ज्या होत्या त्यांना आता महाराष्ट्र स्टेट कॉम्पिटिशनमध्ये डान्समध्ये त्यांना सेकंड प्राईज मिळालं आहे. ऑल अक्रॉस द स्टेट कॉम्पिटिशन होती. ऑल ऑफ देम आर रिअली व्हेरी गुड. आय अप्रिशिएट ऑल थ्री ऑफ यू. फ्रेंड्स, वी आर जस्ट टेकिंग अ short musical break, but we'll continue because we have to introduce musicians, people ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे या कार्यक्रमामध्ये. तर थोडंसं मला 1-2 मिनिटात मी लवकर अटकतो. म्युझिशियनशी ओळख करून देतो. कीबोर्डवर आहेत किरण यादव. अमृता, हां या ना. द्या ना. पटपट द्या. द्या. ऑक्टोपॅडवर आहेत मनीष कामरेकर. घे तुझ्या हातात घेऊन ना. मनीष कामरेकर. तबला, ढोलक आणि कॉंगो भूषण राजगिरे. आपल्या या कार्यक्रमामध्ये बरेचसे सुरुवातीला अभंग होते, काही स्लो गाणी होती, त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा रोल आहे. अकॉस्टिक पर्कशन चेतन सकटे. साऊंड किशोर मिरगल. आणि या सर्वाचे संगीत संयोजक आमचे नेहमीचे लाडके सगळ्यांचे सुनील गावकर. एव्ही स्वरांशी आर्ट्स ते आहे तिथे एक तिथलं बसले वरती या. 1 मिनिट. स्वरांशी आर्ट्स. LED सांभाळणारे आमचे महेंद्र बेडेकर. माझी सहनिवेदिका दुहिता सोमन खेर. गेली 9 वर्ष आकाशवाणीवर FM गोल्ड आणि रेनबोवर RJ. उद्योगिनी प्रतिष्ठानसाठी सूत्रसंचालन, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी संहिता आणि स्तंभलेखन. सो मी म्हटलं जरा एक वेगळा एक्सपेरिमेंट करून बघूया, आवडतो का रसिकांना. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी मिस्टर नायक. अँड वी आर एक्स्ट्रीमली ग्रेटफुल टू 5 Degree Vaccines and Prisha Distributors. Can they come on the stage for आहेत का? For their support. एक बुके घेतो. And I'm extremely thankful to all our singers of TAP family who have taken a lot of efforts, and dancers and people who have helped us out in decoration to make this happen. I don't think they need introduction, or they're all well known. So let's move, I think.